Dear students, good morning to all of you. In the last lecture, we have studied the rationalization of surds. Now today in this lecture, we are going to study practice set 2.3. Look at the first question here. State the order of surds given below. Here, suppose here the first question is there. The first one, cube root of 7. So this is a surd. In this surd, we have to state the order of this surd. So right here, order is equal to 3. So this number is means the nth root of a number. Which root is there? 3 is the root, means cube root of 7. So 3 is order of this surd. Then second one, 5 root 2. 5 root 12. So here in this surd there is order, how much? Order is equal to किती असेल इथं? इथं बघा रूटच्या जागी काय संख्या आहे का? नाहीये, म्हणजे तो काय आहे? स्क्वेअर रूट आहे. मग स्क्वेअर रूट म्हणजेच काय? कितवा रूट असणार आहे? दुसरा रूट असणार. सो ऑर्डर इज इक्वल टू हियर 2. म्हणजे इथं क्यूब रूट असेल तर त्याचा ऑर्डर 3, स्क्वेअर रूट असेल तर ऑर्डर 2, फोर्थ रूट असेल तर ऑर्डर 4. अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या सर्डचं ऑर्डर लिहू शकता. सो यू कॅन राईट द रिमेनिंग examples. You can solve the remaining examples in this way. Now look at the second question here. State which of the following are surds and justify. Which of the following are surds? So first one is that cube root of 53. Cube root of 51. आता मला सांगा हे सर्ड आहे किंवा नाही कसं ओळखायचं? मग दिलेले जे नंबर आहे तो इरॅशनल नंबर असला पाहिजे. मग इरॅशनल नंबर असला पाहिजे याचा अर्थ रॅडिकंड जो आहे त्याच्यातला जो रॅडिकंड आहे तो रॅडिकंड इथं ऑर्डर याचं किती आहे? 3 आहे. मग तो रॅडिकंड आहे 51. मग 51 ही संख्या कुठल्याही संख्येचं क्यूब असता कामा नये, म्हणजे तो कुणाचाही क्यूब असू नये. ओके, मग आता तो कुणाचा क्यूब आहे का बघा? 51 हे कुणाचा क्यूब नाही, कारण काय 1 चा क्यूब 1 आहे, 2 चा क्यूब 8 आहे, 3 चा क्यूब 27 आहे, 4 चा क्यूब किती 64 आहे, 5 चा क्यूब 125 आहे. बरोबर आहे. त्यामुळे हे 51 कुणाचा क्यूब नाही आहे. सो इट इज अ सर्ड. मग इट इज अ सर्ड लिहिताना काय करायचं? इथं रूट क्यूब रूट ऑफ 51 इज an irrational number. It is an irrational number. Therefore, cube root of 51 is a surd. म्हणजे तो इरॅशनल नंबर असेल तरच आपल्याला त्याला सर्ड आहे असं म्हणता येतो, अन्यथा नाही म्हणता येणार. सो इट इज अ सर्ड. ओके, नाउ लुक ॲट द सेकंड वन. Second one is that fourth root of 16. आता हे सर्ड आहे की नाही ओळखायचं आपल्याला. मग याचं काय करायचं आहे? सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं आहे. पहिल्यांदा त्याचं तो सर्ड सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहा. सो राईट हिअर फोर्थ रूट ऑफ 16 इज इक्वल टू फोर्थ रूट ऑफ 16 म्हणजे काय? 2 चा फोर्थ पॉवर आहे पा 2 त्याचे स्क्वेअर फॅक्टर पाडले 16 चे. असे 16 चे फॅक्टर पाडले. 16 चे असे फॅक्टर पाडा. 2 8 again 2 4 2 2 2 1.
into 2 into 2 means what? 2 raised to 4. मग आता इथं फोर्थ रूट आहे, याचं फोर्थ पॉवर आहे, मग त्याचा फोर्थ रूट काढला आपण 2 मिळतो. मग आता 2 हे काय आहे? रॅशनल आहे की इरॅशनल आहे? 2 हे रॅशनल आहे. मग रॅशनल असेल तर तो सरळ असतो का? नाही. रॅशनल असेल तर तो सरळ नसतो. सरळ असण्यासाठी काय पाहिजे? तो इरॅशनल पाहिजे. सो हियर 2 इज अ रॅशनल नंबर. 2 इज अ रॅशनल नंबर. Therefore here fourth root of 16 is not a surd. Is not a surd. तो रॅशनल असल्यामुळं सरळ नाही. म्हणजे तो रॅशनल असण्यासाठी काय पाहिजे? इरॅशनल नंबर पाहिजे. म्हणजे सरळ असण्यासाठी तो इरॅशनल पाहिजे, कारण हे रॅशनल असल्यामुळे तो सरळ नाही. ओके, देन नेक्स्ट वन. लुक ॲट द थर्ड वन. थर्ड वन काय बघा, त्यामध्ये फिफ्थ रूट ऑफ 81. फिफ्थ रूट ऑफ 81. मग ह्याचं काय करा? त्याचे काय करू आपण? फॅक्टर पाडूया. बघा येतात का? 81 चे फॅक्टर पाडला आपण. समजा 3 ने भाग जातो, त्याला 3 ने भाग गेला. 3 दोन्ही 6, 3 सत्ते 21. पुन्हा 3 ने भाग जातो, 3 नवे 27. पुन्हा 3 ने भाग जातो, 3 त्रिक 9. पुन्हा 3 ने भाग जातो, 3 एक 3. म्हणजे काय आहे? तो 3 चा फोर्थ पॉवर आहे. 3 चा कसा आहे? फोर्थ पॉवर आहे. मग 3 चा फोर्थ पॉवर आहे म्हणजे तो फिफ्थ पॉवर येईल का त्याचं? कुणाचं? नाहीच येणार. त्यामुळं हा काय आहे? ही संख्या कुठली? इरॅशनल नंबर आहे. देअरफॉर इट इज अ सर्ड. मग इथं लिहायचं आहे आपल्याला फिफ्थ रूट ऑफ 81 इज an irrational number. It is an irrational number. Irrational number. Therefore, fifth root of 81 is a surd. तो irrational number असल्यामुळे तो surd आहे. Okay. Then next one, fourth one. Square root of 256. तो आहे की नाही बघायचं आपल्याला. मग आता तो कुणाचा स्क्वेअर आहे का बघा? 256 माहिती आहे आपल्याला. तो कुणाचा स्क्वेअर आहे? स्क्वेअर ऑफ 256 इज इक्वल टू कुणाचा स्क्वेअर आहे? तो 16 चा स्क्वेअर आहे बा, है की नाही? 16 चा वर्ग तो 256. मग त्याचा वर्गमूळ काढला किती येतो? इथं 16 येईल. मग आता 16 ही काय आहे? रॅशनल नंबर आहे की इरॅशनल नंबर आहे? रॅशनल नंबर आहे. Therefore it is not a surd. 16 is a rational number. 16 is a rational number. Therefore root 256 is not a surd. Is not a surd. ओके, अशा प्रकारे आपल्याला दिलेलं संख्या सर्ड आहे किंवा नाही हे ओळखता येते. ओके. Look at the third question here. Classify the given pairs of surds into like surds and unlike surds. So look at the first one, root 52, and second one is 5 root 13. आता बघा इथे हे जे दोन्ही सर्ड्स आहेत, आपल्याला ज्या वेळेस ते सर्ड्स लाईक आहे किंवा अनलाईक आहे हे ठरवायचं असतो, किंवा त्याचा ॲडिशन और सबट्रॅक्शन करायचं असतो, तेव्हा पहिल्यांदा काय करायचं असतं? आपल्याला त्या सर्डचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये रूपांतर करायचं असतो. आता इथं बघा हे सिम्पलेस्ट फॉर्म आहे ऑलरेडी रूट 13, कारण काय 13 चे आणखीन फॅक्टर पडत नाहीयेत, त्यामुळे तो सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. परंतु 54 रूट 52 इट इज नॉट इन अ सिम्पलेस्ट फॉर्म. त्यामुळे काय करा? रूट 54 चं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. So root 52 is equal to, आता कसं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करायचं आहे? रूट 52 चे दोन फॅक्टर काढायचे की त्यापैकी एक परफेक्ट स्क्वेअर असेल. त्याचे फॅक्टर्स येतील बघा 13 चौक 52, 13 गुणिले 4, 4 into 13,
हे त्याचे फॅक्टर्स मिळतील आपल्याला, बरोबर आहे. मग असे फॅक्टर्स पाडले 52, ते समजा माहित नाही तुम्हाला, फॅक्टर पाडले. 2 ने भाग जातो त्याला, बे दोन्ही 4, बे सख 12, पुन्हा 2 ने भाग जातो, बे एक बे बे त्रिक 6, आता 13 ने भाग जातो. या दोघांचा गुणाकार 4 आणि गुणिले 13. मग आता याचा स्क्वेअर रूट आपल्याला काढता येईल बाहेर. 4 चा स्क्वेअर रूट 2 रूट 13. मग आता बघा हे 5 रूट 13 आहे आणि हे 2 रूट 13 आहे. आता याच्यावरून आपल्याला बघता येईल ते लाईक आहे का अनलाईक आहे. लाईक साईड्स आहेत का अनलाईक साईड्स आहेत बघा. इथं काय आहे ते बघू नका, त्याचे जे कोएफिशियंट आहे त्याच्या बाहेर जे आहे रॅशनल फॅक्टर जो आहे तो रॅशनल फॅक्टर काही असो, फक्त इरॅशनल फॅक्टर जो आहे तो इरॅशनल फॅक्टर हा सेम असला पाहिजे. इथे इरॅशनल फॅक्टर आहे रूट 13, इथे इरॅशनल फॅक्टर आहे रूट 13, म्हणजे दोन्हीकडे इरॅशनल फॅक्टर आहे सेम आहे. देयरफॉर these two surds are like surds. Okay, so here root 5 root 13 and 2 root 13 are like surds, therefore root 52 and 5 root 13 are like surds. म्हणजे हे दोन्ही लाईक सर्ड्स आहेत. अशा प्रमाणे हे दिलेले सर्ड्स लाईक आहेत का अनलाईक आहेत आपल्याला ठरवता येतो. नाउ टेक द सेकंड एक्झाम्पल हियर. Look at the second example. What is the second example here? Root 68, comma 5 root 3. आता बघा हे दोन्ही सर्ड्स सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहेत का? नाही आहे. हा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे, परंतु हा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नाही आहे. मग काय करायचं, पहिल्यांदा याचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्शन करायचं. कसं करायचं बघा. रूट 68 इज इक्वल टू 68 चे फॅक्टर्स पाडा. 68 चे असे फॅक्टर्स आपण पाडले. 2 ने भाग जातो त्याला. 2 3 जा 6, 2 4 जा 8. हे 2 हे परत पुन्हा जातो. 2 1 जा 2, 2 7 जा 14. आता 17 हे प्राइम नंबर आहे, त्यामुळे 17 नेच फक्त भाग जाईल त्याला. 17 1 जा 17. मग आता इथं बघा या दोघांचा गुणाकार 4 येईल. मग हे आपल्याला असं लिहिता येईल 4 into 17. मग आता ह्याचा स्क्वेअर रूट 4 चा स्क्वेअर रूट 2 बाहेर काढला, इथं रूट 17 लिहिलं. आता मला सांगा या दोन्हीमध्ये रॅशनल फॅक्टर आहे 5 याच्यामध्ये आणि इरॅशनल फॅक्टर आहे 3 रूट 3. आता हे काय बघायचं नाही, फक्त इरॅशनल फॅक्टर कोणता आहे. इथं इरॅशनल फॅक्टर आहे रूट 3 आणि इथं इरॅशनल फॅक्टर कुठला आहे रूट 17 आहे. मग दोन्ही सेम आहेत का? रूट 3 आणि रूट 17 दोन्ही सेम नाही आहेत. देयरफॉर these two are not like surds. They are unlike surds. So here 5 root 3 and 2 root 17 are unlike surds. Therefore root 68 and 5 root 3 are unlike surds. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे लाईक सर्ड त्याचे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहून ते लाईक आहेत का अनलाईक आहेत हे आपल्याला ओळखता येते. ओके, ओळखता येईल आपल्याला. याप्रमाणेच बाकीचे पुढचे एक्झाम्पल्स तुम्ही सोडवू शकता. ओके, नाउ लुक ॲट द फोर्थ वन. Question number 4. Look at the question number 4. Simplify the following surds. Simplify. म्हणजे फर्स्ट वन रूट 27 याचं सिम्प्लिफिकेशन करायचं. सिम्प्लिफिकेशन करायचं म्हणजेच काय, त्याच्या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं आहे. इज दिस सर्ड इज इन इट्स सिम्पलेस्ट फॉर्म? नो, इट इज नॉट इन इट्स सिम्पलेस्ट फॉर्म. का? 27 फॅक्टर पडतात म्हणून तो सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नाही. मग फॅक्टर कसे पडतात ते परफेक्ट स्क्वेअर असणारा एक फॅक्टर येतो त्याच्यामध्ये, त्यामुळे तो सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नाहीये. ओके, नाउ राइट दिस वन ॲज इट इज.
रूट 27 इज इक्वल टू, याचे फॅक्टर्स पाडा, याचे फॅक्टर्स येतील 9 इंटू 3, 9 हे परफेक्ट स्क्वेअर आहे त्यामुळे 9 इंटू 3 घ्यायचं आहे, बरोबर आहे. मग इथं 3 इंटू 3 इंटू 3 घ्यायचं नाही, काय गरज नाही, 9 इंटू 3 घ्या, कारण 9 हे परफेक्ट स्क्वेअर असल्यामुळं याचा स्क्वेअर रूट किती येतो, 9चा 3 येतो, मग तो बाहेर लिहा इंटू रूट 3. इट्स अ सिम्पलेस्ट फॉर्म, हे त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म आला. ओके, देअरफॉर हियर रूट 27 इज इक्वल टू 3 रूट 3. Look at the second one. Second is also such that root 50. So root 50 is equal to how much? Root 50 चे फॅक्टर्स पाडा, कसे फॅक्टर पडतात बघा. 25 into 5, सॉरी 25 into 2, 25 आणि 50. मग 25 चा स्क्वेअर रूट 5 येतो बाहेर, मग तो 5 काढा इंटू root 2 येईल. So it's a simplest form. So root 50 is equal to how much? 5 root 2. ओके, मग अशा प्रकारे आपल्याला हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्शन करायचं आहे. ते आपण बघितलं सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड. यामध्ये आणखीन बरेचसे एक्झाम्पल आपण बघितलं होतं तिथं अभ्यासलेलं, त्यासारखं हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, नाउ लुक ॲट क्वेश्चन नंबर 5. कंपेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ सर्ड्स. कंपॅरिझन करायचं आहे. मग कंपॅरिझन करत असताना ते दोन्ही सर्ड्स कसे पाहिजे, दोन्ही जे सर्ड्स आहे, एक मिक्स्ड सर्ड असतंय आणि दुसरं प्युअर सर्ड असतंय. दोन्ही प्युअर सर्ड मध्ये कन्वर्शन करायचं आहे. प्युअर सर्ड म्हणजे काय, त्याचा रॅशनल फॅक्टर हा 1 असला पाहिजे, त्याला प्युअर सर्ड म्हणतो. आणि मिक्स्ड सर्ड म्हणजे ज्याचं रॅशनल फॅक्टर 1 व्यतिरिक्त दुसरी संख्या असते, त्याला आपण मिक्स्ड सर्ड असं म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन, look at the first one, 7 root 2 comma 5 root 3. Now look at these two surds. In these two surds the rational number, that means the irrational factor is not same. Okay, मग आता इथं एक फॅक्टर आहे रॅशनल आणि दुसरा आहे इरॅशनल. रॅशनल असणारा फॅक्टर जो आहे एक व्यतिरिक्त संख्या आहे, इथं 7 आहे, इथं 5 आहे. आपल्याला काय पाहिजे, तो कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे, रॅशनल फॅक्टर हा 1 मध्ये कन्वर्ट करायचा आहे. मग 1 मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय करायचं बघा. सो राईट दिस वन ॲज इट इज. 7 रूट 2 इज इक्वल टू राईट दिस सर्ड इनटू द प्युअर सर्ड. म्हणजे हा जो रॅशनल फॅक्टर आहे तो रॅशनल फॅक्टर कन्वर्ट करून त्याच्यामध्ये इरॅशनल फॅक्टर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं, सो लाईक लुक हिअर 7 चा स्क्वेअर करायचं. इथं 7 बाहेर आहे तर ऑर्डर किती आहे, 2 आहे. 2 असल्यामुळे त्याचं स्क्वेअर करून आतमध्ये घ्या इंटू दिस 2 ॲज इट इज रूट मध्ये इज इक्वल टू रूट 49 इंटू 2. 7चा स्क्वेअर 49 इंटू 2 दॅट इज इक्वल टू रूट 98. हे काय झालं, प्युअर मध्ये आलं, म्हणजे त्याचा जो रॅशनल फॅक्टर आहे तो गेला. तसंच त्याचं पण करायचं आहे. 5 रूट 3 इज इक्वल टू ऑर्डर किती आहे, 2 आहे, त्यामुळे 5 आतमध्ये घ्या आणि त्याचा स्क्वेअर करा इंटू दिस 3 दॅट इज इक्वल टू रूट 25 इंटू 3 दॅट इज इक्वल टू रूट 75. आता बघा हे दोन्ही प्युअर झाले. हे रूट 98 आहे, हे रूट 75. मग याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करता येते कोणतं लहान आहे कोणती मोठी आहे. सो हियर रूट 98 इज अ ग्रेटर दॅन रूट 75. सो हियर रूट 98 इज ग्रेटर दॅन रूट 75. हे रूट 98 ही रूट 75 पेक्षा मोठी आहे. म्हणजेच काय असणार आहे, रूट 98 म्हणजे कुणाची किंमत आहे, 7 रूट 2 च आहे. देअरफॉर हियर 7 रूट 2 इज ग्रेटर दॅन 5 रूट 3. रूट 75 म्हणजे 5 रूट 3 ची किंमत आहे, ती लहान आहे. आणि रूट 98 म्हणजे 7 रूट 2 ची किंमत आहे, ती मोठी आहे. सो 7 रूट 2 इज ग्रेटर दॅन 5 रूट 3. या प्रकारे आपल्याला
त्या दोन सर्वमधलं कंपॅरिझन करायचं आहे. ओके, नाउ लुक ॲट द सेकंड वन. दुसऱ्यामध्ये बघा, दुसरा एक एक्झाम्पल बघूया आपण. ओके, रूट 247 and रूट 274. आता इथं हे ऑलरेडी प्युअर मध्ये आहे. ऑलरेडी त्यांचा जो काही रॅशनल फॅक्टर आहे तो 1 आहे, त्यामुळे परत कन्व्हर्जन करायची गरज नाहीये. इथं बाहेर जर संख्या असेल तरच कन्व्हर्जन करायचं आहे. सो हिअर 247 इज लेस दॅन 274. त्याच्यामधली बघा रॅडिकंड याच्यातले 247 आहे, याच्यातले रॅडिकंड आहे 274 आहे. मग 247 हे 274 पेक्षा लहान आहे. देयरफॉर हिअर रूट 247 इज लेस दॅन रूट 274. असे प्युअर असलेले डायरेक्टली आपल्याला लिहिता येतात. ओके, जे मिक्स्ड आहे तेच आपल्याला प्युअर मध्ये कन्व्हर्शन करायचं असतो. इथं कन्व्हर्शन करायची गरज नाही, ऑलरेडी ते तसेच आहे. मग आता लुक ॲट द थर्ड वन हिअर. 2√7. थर्ड वन 2√7 and second one is √28. आता बघा √28 ही दुसरा जो सरळ आहे त्याचा रॅशनल फॅक्टर जो आहे 1 आहे इथं, त्यामुळे त्याचं कन्व्हर्जन करायची गरज नाही. आणि इथं मात्र रॅशनल फॅक्टर 2 आहे, त्यामुळे याचं कन्व्हर्जन करायचं आहे. सो राईट हिअर 2√7 इज इक्वल टू, याचं कन्व्हर्जन प्युअर मध्ये करायचं म्हणजे इथला जो √2 आहे रॅशनल फॅक्टर त्याचं कन्व्हर्जन इरॅशनल मध्ये करायचं आहे. कसं करायचं बघा, हे 2 घेतला, हे याचा ऑर्डर किती 2 आहे त्यामुळे त्याचा स्क्वेअर केला इंटू 7 ॲज इट इज, दॅट इज इक्वल टू 4√7. दॅट इज इक्वल टू √28. मग आता बघा √28 आणि √28 इक्वल आहे तिथं. सो हिअर √28 इज इक्वल टू √28. दोन्ही इक्वल आहे तिथं. ओके, 28 आणि 28, √28 इक्वल टू √28 दोन्ही इक्वल असल्यामुळं देयरफॉर वी कॅन राईट हिअर 2√7 इज इक्वल टू √28. these two surds are here equal. ते दोन्ही समान आहे. ओके, लक्षात आलं. Now look at the sixth one. Simplify. सरळ रूप द्या. थर्ड वन बघा, त्यातलं 7√48 मायनस √27 मायनस √3. आता बघा हे सर्व सर्च त्याचे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहेत का बघा. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये फक्त एकच आहे √3. मग त्यामुळे पहिल्यांदा सर्व सर्च त्याचे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्जन करून घ्या. ओके, सो राईट दॅट ॲज इट इज. राईट द गिव्हन टर्म्स ॲज इट इज. 7√48 मायनस √27 मायनस √3 इज इक्वल टू, याचा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहा. राईट दिस वन 7 ॲज इट इज इंटू ब्रॅकेट. आता किती होईल बघा, कितीने भाग जाईल त्याला 16 इंटू 3 त्याची फॅक्टर लिहिता येईल. 16 त्यातलं परफेक्ट स्क्वेअर आहे 16 3 48 आणि याचे फॅक्टर्स लिहिता येईल आपल्याला 9 इंटू 3. 9 इंटू 3. मग याचं हे आहे तसं √3 लिहायचं आहे. ओके, मग इथं बघा का इथं सर्वात सिंपल फॉर्म कुठला आहे 3 आहे, √3 आहे. मग याला 3 ने डिवाइड करायचं, जो येतं ते त्यांचा गुणाकार लिहायचं. याला 3 ने डिवाइड केलं की 9 येतो. सो 9 इंटू 3 हे लिहायचं. याला 3 ने डिवाइड केलं की 16 येतो. मग ते लिहायचं 16 इंटू 3. ओके, मग हे कसं बघा 48 ला 3 ने भागलं 3. 3 1 3, 3 6 18. मग आता हे 16 परफेक्ट स्क्वेअर आहे त्यामुळे 16 इंटू 3 घेतलं. तसंच इथं 27चं करायचं. 27 ला 3 ने भाग जातो. 3 ने भाग घातलं 3 27. हे 9 इंटू 3. 9 परफेक्ट स्क्वेअर आहे आणि हे 3. ओके,
दॅट इज इक्वल टू 7 ॲज इट इज इंटू याचा स्क्वेअर रूट घ्यायचं बाहेर 4 इंटू रूट 3 मायनस याचा स्क्वेअर रूट बाहेर घ्यायचं 3 आणि इंटू रूट 3 आहे तसं, हे मायनस रूट 3 आहे तसं. ओके, नाव या दोघांचं गुणाकार करा आता. 7 चोक 28 रूट 3 हे मायनस 3 रूट 3 आहे तसं, हे मायनस रूट 3 आहे तसं. आता काय करायचं बघा, त्या प्रत्येकाचं कोएफिशियंट घ्यायचं, प्रत्येक रूट 3चं रॅशनल फॅक्टर इंटू ब्रॅकेटमध्ये घ्यायचं इथं पुढं. याचं रॅशनल फॅक्टर आहे 28, इथं साईन आहे मायनस, इथं रॅशनल फॅक्टर आहे 3, इथं साईन आहे मायनस. इथं रॅशनल फॅक्टर कोणता आहे, काय दिसतोय का आपल्याला, काहीच नाहीये. मग काहीच नाही म्हणजे काय असतोय, 1 असतं तिथं. याचं रॅशनल फॅक्टर आहे तिथं 1 आणि हे प्रत्येकाचं रूट 3 इथं कॉमन लिहिलं रूट 3. मग आता या सगळ्यांचं बेरीज करा. बेरीज करा म्हणजे चिन्ह बघून बेरीज करायचं आहे. या दोघांचं चिन्ह सेम आहे, मायनस मायनस, त्यामुळे त्यांचं बेरीज करा. -4 बेरीज येत आहे. मग हे -4 आणि हे 28 मधनं -4 मायनस करून टाका, किती मिळतोय 24 मिळतोय आणि हे रूट 3. हे झालं त्याचं सिम्प्लिफिकेशन. ओके, याप्रमाणे त्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. कळालं का, अंडरस्टँड? ओके, नेक्स्ट वन. Now look at the fourth one in that example. Fourth one. What is fourth one here? Root 7 minus 3 upon 5 root 7. Root 7 minus 3 upon 5 minus 3 upon 5 root 7 plus 2 root 7. आता बघा, प्रत्येक सरळ हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे की नाही, प्रत्येक सरळ हे त्याचे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे. बघा, रूट 7 रूट 7 रूट 7. मग आता डायरेक्टली काय करा, हे आहे तसं लिहा. रूट 7 मायनस 3 अपॉन 5 रूट 7 प्लस 2 रूट 7 इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट ते रॅशनल फॅक्टर्स लिहा. मग याचं रॅशनल फॅक्टर किती इथं काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे, मायनस हे 3 अपॉन 5 रॅशनल फॅक्टर आहे, प्लस इथं रॅशनल फॅक्टर आहे 2 रूट 7. ओके, आता इथं बघा, आता या ठिकाणी काय आहे, हे +2 आहे, हे +1 आहे. दोघांचं बेरीज केलं आपण काय येणार 3 येणार. हे -3 अपॉन 5 ॲज इट इज इंटू रूट 7. ओके, मग आता इथं बघा, आता बेरीज आहेत, ह्याचा वजाबाकी करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 इंटू 3 15 मायनस 3 इंटू 1 3 डिवायडेड बाय 5 इंटू 1 5 इंटू रूट 7. दॅट इज इक्वल टू 15 मायनस 3 12 अपॉन 5 रूट 7. आता 12 5 भाग जातो का बघा, नाही जाणार, त्यामुळं ते उत्तर आहे तसंच ठेवून टाकायचं आहे. सो इट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द गिवन टर्म. ओके, अंडरस्टँड, कळालं? ठीक आहे. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 7 मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. पहा, क्वेश्चन नंबर 7 मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन आपल्याला करता येतो जसं तसं. त्या रॅडिकलचं गुणाकार रॅडिकल करायचं आणि त्याच्या बाहेर असणाऱ्याचं गुणाकार बाहेर करायचं. आता बघा, रॅडिकल साइन मध्ये जे आहे, आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट वन 3 रूट 12 इंटू रूट 18. सो 3 रूट 12 इंटू रूट 18 इज इक्वल टू, तर काय करायचं, त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये पहिल्यांदा लिहायचं आहे. हे सर त्याच्या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिलं. 4 इंटू 3 12 म्हणजे 4 इंटू 3 इंटू हे रूट 18 म्हणजे 9 इंटू 2. ओके, मग आता काय करा, हे 3 बाहेर आहे तसं लिहिलं. याचा स्क्वेअर रूट आपण घेतलं 4चं स्क्वेअर रूट इंटू 2, रूट मध्ये राहिलं 3 इंटू याचा स्क्वेअर रूट घेतला आपण बाहेर किती 3, रूट मध्ये ठेवलं 2. आता काय करायचं, हे सगळे जे बाहेर आहेत ते सगळ्यांचा गुणाकार करायचं. सगळे बाहेर आहेत, गुणाकार करा. 3 इंटू 2 इंटू हे 3 इंटू हे काय आहे इंटू
गुणाकार √3 इंटू 2. कारण दोघांचं सेम आहे, ऑर्डर सेम असल्यामुळं √3 इंटू 2. ओके, मग आता यांचा गुणाकार केला आपण सगळ्यांचं. 3 दोन्ही 6, 6 त्रिक 18. यांचा गुणाकार केला 3 दोन्ही 6 √6. हे त्याचं मल्टिप्लिकेशन असेल. लक्षात आलं का? असं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्शन करून त्याचं गुणाकार करायचं आहे. मग भागाकार सुद्धा तसंच सिम्पलेस्ट फॉर्ममध्येच कन्वर्शन करून भागाकार करायचं. आणि रॅशनलायझिंग सुद्धा आपण रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर हे आपण एक्झाम्पल बघितलं. तो एक एक्झाम्पल आपण बघूयात. इथं रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटरचं बघा. क्वेश्चन नंबर लास्ट 9th वन, क्वेश्चन नंबर 9 त्यातलं एक एक्झाम्पल बघू आपण. सेकंड वन, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. सेकंड वन, 1/√14. तर √14 हे इरॅशनल नंबर आहे, त्याचं कन्वर्शन आपल्याला रॅशनल नंबरमध्ये करायचं आहे. मग √14चं रॅशनलायझिंग फॅक्टर कोणतं आहे बघा. √14चे फॅक्टर्स पडतात. 14चे फॅक्टर पडतात का बघा. 14चे फॅक्टर आपल्याला मिळणार आहे 27. यापैकी कोण परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही. त्यामुळे आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे. म्हणून याचं रॅशनलायझिंग फॅक्टर जो आहे त्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता असेल तर √14च त्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. म्हणून त्याच्या रॅशनलायझिंग फॅक्टरनी त्याला काय करायचं आहे, गुणायचं आहे वर, आणि तसंच खाली सुद्धा गुणायचं आहे. रॅशनलायझिंग फॅक्टरनी अंशात पण गुणायचं आणि छेदात पण गुणायचं. मग तेव्हा छेदस्थानी त्याला आपल्याला रॅशनल नंबर मिळतो. त्यालाच आपल्याला रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर असं म्हणतो आपण. ओके, मग गुणाकार करा. हे 1 इंटू √14 ते √14 येणार डिवायडेड बाय √14 इंटू √14 सेम आहे गुणाकार, त्यामुळे त्याचा गुणाकार येईल 14. कसं त्याचं हे कसं येणार आहे बघा. √14 इंटू √14 असं गुणाकार येणार आहे. √14 इंटू √14 इज इक्वल टू √196. दोघांचा गुणाकार केला 14 गुणिले 14 196 येतो. मग 196 कुणाचा वर्ग आहे, 14चा वर्ग आहे. मग त्याचा वर्गमूळ काढलं 14. अशा पद्धतीने ते इथं काय येणार आहे 14 येणार आहे. सो दिस इज द रॅशनल फॅक्टर. दिस इज द rationalization of denominator of this term. Okay, then look at the fourth one, fourth example. So 6/9√3 याचं रॅशनलायझेशन करायचं आहे डिनॉमिनेटरचं. सो therefore 6/9√3 इज इक्वल टू, आता इथं भाग जातोय, भाग घालायचा आहे. पहिल्यांदा भाग घाला किंवा आहे तसंच ठेवा. इथं याचं सर कुठल्या बघा √3 आहे, मग त्याचे रॅशनलायझिंग फॅक्टर आहे हे आहे तसं लिहिलं 6/√3. याचं रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता आहे √3 आहे. मग √3 याला गुणा आणि परत √3नेच भागा. याचा गुणाकार करा. काय येतं बघा, काय मिळेल आपल्याला याचा गुणाकार 6 इंटू √3 मीन्स 6√3 डिवायडेड बाय त्याचा गुणाकार 9 इंटू 3. बरोबर, 9 इंटू 3. √3 इंटू √3 3 आणि हे 9. आता 3 ने भाग जातो इथं, 3 ने भाग आला 3 1 3 3 2 6. परत 2 ने भाग जातो का बघा, नाही जाणार. मग त्यामुळे याचा आन्सर मिळेल आपल्याला 2√3 डिवायडेड बाय 9. मग छेदामध्ये आपल्याला रॅशनल नंबर मिळालं. मग यालाच आपण या टर्मचं रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर असं म्हणायचं आहे. You understand? I hope that all of you understood the examples in the practice set 2.3. So, thank you.